पुन्हा एकदा सर्वांना जय भीम. आता आपण पहिलं सत्र जे संपलं त्याच्यामध्ये आपण बघितलं की 10वी नंतर शिक्षणाच्या कुठल्या वाटा आहेत किंवा नोकरी किंवा इतर काही व्यवसायाच्या दृष्टीने आपल्याला काही विद्यार्थ्यांना काही करता येईल का, हे मी आपल्याला मागच्या सत्रामध्ये एका तासात साधारणतः सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण ह्या सत्रामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये काय पाहणार आहोत तर 12वी नंतर च्या शिक्षणाच्या काही त्याच्यामध्ये वाटा आहेत किंवा करिअरच्या दृष्टीने काही वेगवेगळे अव्हेन्यूज आहेत. तर त्याच्याकडे आपण या सत्रामध्ये लक्ष देणार आहोत. हे सत्र अतिशय महत्वाचं आहे कारण 10वी मध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात तर ते 12वी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि 12वी नंतर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा अतिशय मोठा असा ठसा आयुष्यभर जीवनभर तो राहतो विद्यार्थ्यांच्या बायोडेटामध्ये, त्यांच्या रिझ्युमे मध्ये. जेव्हा हे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून जेव्हा नोकरी किंवा व्यवसायासाठी पुढे जातात तर 12वी नंतरचं जे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे तर ते त्यांना अतिशय उपयोगी पडतं. आता 12वी नंतर शिक्षणाच्या किंवा करिअरच्या दुसऱ्या कुठल्या वाटा आहेत का, अव्हेन्यूज आहेत का? तर जर तुम्ही बघितलं की स्टेशनरीच्या दुकानामध्ये, बाजारामध्ये तुम्हाला अशी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मिळतील. तर ही पुस्तकं मी ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्याबरोबर शेअर करतोच आहे आणि हे ऑफलाईन स्वरूपामध्ये बघा आपल्याला अशा पद्धतीची ही पुस्तकं दिसतात. ही बाजारामध्ये मिळतात किंवा त्याचे पीडीएफ अवेलेबल आहे. त्याचे मी प्रिंट आउट काढलेले आहेत. हे आहे करिअर बुक 2019. तर हे दरवर्षी फ्युचर कॅप्टन्स तर्फे 2020, 2021 कोरोना काळामध्ये त्यांनी 2 वर्ष ते पुस्तक नव्हतं काढलं. 2025चं पुस्तक अजून आलेलं नाहीये बाजारामध्ये. तर हे पुस्तक येतं. तसंच ज्ञानेश्वर राऊत पुणे, भीमराव गलांडे फाउंडेशन यांनी सुद्धा करिअरच्या विविध वाटा असं मराठीतनं पुस्तक आहे. आता करिअर बुक जे आहे ते इंग्रजीमधनं आहे आणि करिअर हे जे आहे ते मराठीमधनं पुस्तक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक पुस्तक आहे माझ्याकडे जे पूर्वी पीडीएफ स्वरूपामध्ये होतं, ज्याची मी प्रिंट आउट घेतली आहे. तर पेरेंट्स हँडबुक ऑफ प्रोफेशनल करिअर्स आफ्टर 10th and 12th. तर याच्या पीडीएफ देखील आपल्याला शेअर करता येतात. तर आता आपण या सत्रामध्ये 12वी नंतरचे जे शिक्षणाच्या ज्या विविध संधी आहेत, विविध शाखा आहेत, तर त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. आपल्यासोबत तो चार्ट आपल्याला दिसतच असेल. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण बघू की करिअर इन ह्युमॅनिटीज. ह्युमॅनिटीजमध्ये करिअरच्या वेगवेगळ्या काय काय संधी आहेत. तर मी जसं म्हणालो की 10वी नंतर विद्यार्थी कला शाखा निवडतात, आर्ट्स हा या भागाकडे जातात, ब्रँचकडे जातात. तर त्याच्यामध्ये करिअर ह्युमॅनिटीजमध्ये सर्वप्रथम आहे इंग्लिश. इंग्लिश या विषयामध्ये 12वी नंतरचे जे विद्यार्थी आहेत, मग भले ते आर्ट्स घेऊन 12वी पास झालेले आहेत, तर ते BA करू शकतात, बॅचलर्स इन आर्ट्स. मग ते इंग्रजीमध्ये पण घेऊ शकतात किंवा त्यांच्या आवडीची इतर कुठली भाषा असते त्याच्यामध्ये देखील ते BA करू शकतात. मराठी असेल, हिंदी असेल, गुजराती असेल, संस्कृत असेल, अशा भारतीय भाषा निवडू शकतात किंवा परदेशी भाषा देखील निवडू शकतात. फ्रेंच असेल, रशियन असेल, जॅपनीज असेल, कोरियन असेल या भाषा. दुसरं करिअर आहे ह्युमॅनिटीजमध्ये लँग्वेजेसच्या नंतर, ते आहे एज्युकेशन. आता एज्युकेशन म्हणजे काय? तर मी पहिल्या सत्रामध्ये म्हणालो होतो एकदम संक्षिप्त स्वरूपामध्ये की 12वी नंतरचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून जर शिकवायची इच्छा असेल तर ते हे विद्यार्थी काय करतात, 12वी नंतर डीएड डिप्लोमा इन एज्युकेशन हे ते शिकतात. हा जो कोर्स आहे तो त्याला म्हणतात करिअर इन एज्युकेशन. आता BA झालेले, ग्रॅज्युएशन झालेले, BA, BCom किंवा BSc झालेले विद्यार्थी BEd करतात, बॅचलर्स इन एज्युकेशन. BEd म्हणजे काय? तर डिप्लोमा इन एज्युकेशन, जो 12वी नंतर करता येतो. आणि BEd म्हणजे काय? तर बॅचलर्स इन एज्युकेशन, जे ग्रॅज्युएशन नंतर करता येतं. आणि त्याच्यानंतर हे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून HSC BEd म्हणून हे करतात. जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तिथे देखील हे प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. आणि प्राथमिक शाळेमध्ये त्यांना सगळेच विषय शिकवण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांचे जे प्राथमिक शाळेतले जे विद्यार्थी असतात 1ली ते 4थी,
मधले जे विद्यार्थी असतात त्यांना सर्व विषय शिकवावे लागतात. आता जर्नलिझम जर्नलिझम तर सगळ्यांना माहितीच आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश न्यूज चॅनल्स आहेत किंवा न्यूजपेपर्स आहेत. मास टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, सम्राट यासारखे वर्तमानपत्र आहेत. तर या वर्तमानपत्रामध्ये किंवा न्यूज चॅनल्स वरती काम करणारे लोक कोण असतात? तर ते जर्नलिझम, त्याला पत्रकारिता असं म्हणतात. तर ते जर्नलिझम त्यांनी हे कोर्स केलेला असतो. 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन आहे जर्नलिझमचं. तर त्याच्यामध्ये बॅचलर्स इन जर्नलिझम आहे. तर जर्नलिझम झाल्यानंतर हे पत्रकारिता करू शकतात वर्तमानपत्रामधनं किंवा ऑनलाईन काही आहेत किंवा काही युट्यूब चॅनल्स आहेत पत्रकारितेचे किंवा न्यूज चॅनल्स आहेत. TV9 मराठी असेल, झी मराठी असेल किंवा हिंदी असतील काही न्यूज चॅनल्स, इंग्रजी न्यूज चॅनल्स असतील किंवा प्रादेशिक भाषा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे प्रदेश आहेत, वेगवेगळे राज्य आहेत. त्याच्यामध्ये प्रादेशिक न्यूज चॅनल्स आहेत. तिथे देखील हे काम करू शकतात किंवा अ, खोजी पत्रकारिता ज्याला हिंदीमध्ये म्हणतात, जिथे हे पत्रकार स्वतः स्वतंत्रपणे निष्पक्ष चौकशी करून वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी किंवा खाजगी संस्थांमधले घोटाळे उघडकीस आणतात. तर हे देखील पत्रकार असतात किंवा किंवा जे न्यूज चॅनल्समध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये ज्या काही बातम्या येतात, छापून येतात किंवा ज्या काही बातम्या दाखवल्या जातात, तर त्या लिहिण्याचं काम देखील पत्रकार करतात. तर हे देखील जर्नलिझममध्ये येतं. आता याच्यामध्ये मी जसं म्हटलं, की सोशल वर्क. तर सोशल वर्क म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये समाजसेवा म्हणतो. तर त्याच्यामध्ये BSW, बॅचलर्स इन सोशल वर्क आणि MSW, मास्टर्स इन सोशल वर्क हे 2 प्रकारच्या डिग्री आहेत. बॅचलर्स इन सोशल वर्क म्हणजे काय? तर ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स इन सोशल वर्क म्हणजे काय? तर पोस्ट ग्रॅज्युएशन. आता हे कुठे करता येतं? तर काही सरकारमान्य संस्था आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, केंद्र शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या, त्याच्यामध्ये आपल्याला BSW, MSW करता येतं. आता मी जिथे राहतो चेंबूरमध्ये, तिथूनच जवळ देवनार या भागामध्ये, देवनार मानपूर या भागामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ही जगातली नामांकित संस्था आहे. तिथे देखील यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस शिकवले जातात. तर मी तिथे स्वतः गेलो असता मला म्यानमार या देशामधले काही विद्यार्थी तिथे आलेले दिसले आणि ह्या विद्यार्थ्यांसोबत मी इंग्रजीमधनं संभाषण केलं. तेव्हा मला असं कळून चुकलं, की त्या देशामधले दरवर्षी साधारणतः 15 ते 20 विद्यार्थी इथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये येतात. 2 ते 3 वर्षाचा कोर्स BSW असेल, MSW असेल किंवा इतर तत्सम कोर्सेस आहेत. ते शिकतात आणि आपल्या देशामध्ये जाऊन परत तिथे सरकारी नोकऱ्या तिथे त्यांना त्यांना चांगली संधी मिळते. याचाच अर्थ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स किंवा भारतामधल्या इतर काही संस्था असतील, महाराष्ट्राच्या काही भागामध्ये काही संस्था आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते, चांगल्या प्रकारची उत्तम संधी मिळू शकते. तर हे झालं सोशल वर्कच्या बाबतीमध्ये. आता 12वी पास झालेले विद्यार्थी आणि ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी हे लॉचा अभ्यास करू शकतात, कायद्याचा अभ्यास करू शकतात. आता कायद्याचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्या आहेत. एक आहे ग्रॅज्युएशन लेव्हलची डिग्री आहे तिला आपण शॉर्टमध्ये म्हणतो LLB. हां. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक पोस्ट ग्रॅज्युएशन पण एक आहे. LLB म्हणजे बॅचलर्स डिग्री आणि LLM म्हणजे मास्टर्स डिग्री. आणि त्याच्यामध्ये मग LLMमध्ये पण स्पेशलायझेशन येतं किंवा कुठल्या प्रकारचा याच्यामध्ये कायद्याचा अभ्यास केलेला आहे. तर दिवाणी आहे का बाबा गुन्हेगारी स्वरूपाचं. मग हे 2 प्रकारचे असे त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन होतं. स्पेशलायझेशन ज्याला आपण म्हणतो. LLB हे ग्रॅज्युएशन झालं आणि LLM हे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. आणि त्याच्यानंतर हे LLB केल्यानंतरच जर सनद घेतली, जर त्याचं रजिस्ट्रेशन केलं, तर कॅन्डिडेट हे वकील म्हणून सरकारी न्यायालयामध्ये सत्र न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल इथे काम करू शकतात. पण साधारणतः हे जे नवीन जे वकील झालेले असतात, ज्यांनी नुकतीच सनद घेतलेली असते, रजिस्ट्रेशन केलेलं असतं, ते मोठ्या वकिलाच्या ऑफिसमध्ये त्यांच्या हाताखाली काम करतात, अनुभव घेतात थोडासा 1-2 वर्षाचा आणि मग स्वतंत्रपणे वकिली व्यवसाय, वकिली पेशा सुरू करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मी मागच्या सत्रामध्ये म्हणालो, की शिक्षणाबरोबर खेळाला सुद्धा किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील
सांस्कृतिक कार्यक्रम असतील, याला देखील महत्त्व दिलं जातं. मग त्याच्यामध्ये स्पोर्ट्समध्ये मी मगाशी सांगितलं मागच्या सत्रामध्ये इनडोअर स्पोर्ट्स असतील किंवा आउटडोअर स्पोर्ट्स असतील. आउटडोअर स्पोर्ट्समध्ये मी उदाहरण दिलं, की क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, बास्केटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे. इनडोअर स्पोर्ट्समध्ये चेस आहे, कॅरम आहे, टेबल टेनिस आहे. तर यासारख्या खेळामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना गती आहे, प्रावीण्य आहे, ती मुलं पुढे जाऊ शकतात. आणि जेवढ्या शासनाच्या स्पर्धा आहेत खेळाच्या बाबतीमध्ये, त्याच्यामध्ये सहभाग घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण त्याच्याचमुळे स्पोर्ट्स कोट्यामधनं खास करून सरकारी नोकऱ्यामध्ये स्पोर्ट्स कोटा असतो. रेल्वेमध्ये, आर्मीमध्ये किंवा इतर काही केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या आहेत मंत्रालयामध्ये सुद्धा भरती होताना त्याच्यामध्ये स्पोर्ट्स कोटा वगैरे असतो किंवा पोलीसमध्ये पण भरती असताना स्पोर्ट्स कोटा वगैरे असतो. पण त्यांच्या परीक्षा ह्या पार पाडाव्या लागतात. पूर्व परीक्षा ज्याला आपण म्हणतो एंट्रन्स एक्झाम ह्या सगळ्या पार पाडाव्याच लागतात. आणि फिजिकल एज्युकेशन प्रत्येक शाळा किंवा कॉलेजमध्ये हे शारीरिक शिक्षणाचे शिक्षक असतात. आता हे फिजिकल एज्युकेशन ज्याला म्हणतो आपण पीई इन शॉर्ट. मग त्याचं शिक्षण कसं काय घेतलं जातं? तर हे 12वी पास झालेले विद्यार्थी असतात. ते ग्रॅज्युएशन पूर्ण करतात. बी-ए असेल, बी-कॉम असेल किंवा बी-एस-सी असेल आणि त्याच्यानंतर बी-पी-एड बॅचलर्स इन फिजिकल एज्युकेशन याची वेगळी कॉलेजेस असतात. वडाळ्याला ज्ञानेश्वर कॉलेज आहे जिथे बॅचलर्स इन फिजिकल एज्युकेशन आहे. तशी मुंबईमध्ये, मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्रामध्ये, भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये बॅचलर्स इन फिजिकल एज्युकेशन याच्यासाठी ज्याला आपण ग्रॅज्युएशन म्हणतो फिजिकल एज्युकेशनची डिग्री त्याच्यासाठी शासकीय, निमशासकीय शिक्षण संस्था आहेत आणि त्याच्यामधनं ह्या डिग्री मिळवल्यानंतर 3 वर्षाचा कोर्स आहे तो पास झाल्यानंतर मग त्यांना शारीरिक शिक्षक किंवा पीई टीचर म्हणून ही नोकरी मिळू शकते शाळेमध्ये किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये किंवा डिग्री कॉलेजमध्ये किंवा अगदी युनिव्हर्सिटी लेवलवरती सुद्धा. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांचं प्रमोशन होत राहतं कारण खेळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या लेवल्स आहेत. वॉर्ड लेवल आहे, जिल्हास्तरीय आहे, अ, रा एक राज्य स्वरूपाच्या स्पर्धा असतात खेळाच्या. नॅशनल ज्याला आपण राष्ट्रीय खेळ म्हणतो त्याच्यामध्ये. हे जे शारीरिक शिक्षण शिकवणारे जे शिक्षक असतात, त्यांना तिथे कोच म्हणून आता आपण बघतोय की आय-पी-एल आता नुकतीच संपलेली आहे. तर आय-पी-एलमध्ये बॉलिंगचे कोच असतात, फील्डिंगचे कोच असतात, बॅटिंगचे कोच असतात. तसेच प्रत्येक खेळामध्ये इनडोअर स्पोर्ट्स असेल किंवा आउटडोअर स्पोर्ट असेल, त्याच्यामध्ये प्रशिक्षक हे लागतातच. मग हे शारीरिक शिक्षण जे पूर्ण केलेले जे पदवीधर आहेत, तर ते असे प्रशिक्षक म्हणून सुद्धा काम करू शकतात. त्यानंतर आहे करिअर्स इन सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, अगदी मॅथ्समध्ये सुद्धा. ज्याला आपण म्हणतो की कोर ब्रँच आहेत या सगळ्या विज्ञानाचे कोर ब्रँचेस. तर या सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग किंवा गणित याच्यामध्ये कुठले कुठले आहेत, कुठल्या कुठल्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या वाटा आहेत हे आपण एकामागोमाग एक बघूया. आर्किटेक्चर आहे, सायकोलॉजी आहे, ॲग्रिकल्चर आहे, एन्व्हायरमेंटल स्टडीज आहे, पॅरामेडिसिन आहे, व्हेटेरिनरी सायन्स आहे, एव्हिएशन आहे, कम्प्युटर सायन्स आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डेटा सायन्स आहे, रोबोटिक्स आहे. तर ह्या वेगवेगळ्या करिअरच्या ह्याच्यामध्ये वाटा आहेत. थोडक्यात मी आपल्याला प्रत्येकाबद्दल माहिती देतो. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितलं की आर्किटेक्चर. तर आर्किटेक्चर म्हणजे काय? तर कुठलंही घर उभारताना, कुठलीही इमारत उभारताना, निवासी असेल किंवा एखादी व्यावसायिक इमारत असेल, रेल्वे स्टेशन असेल किंवा एखादं बस स्टॉप असेल मोठा, ज्याला आपण बस डेपो म्हणू शकतो किंवा एखादा विमानतळ असेल किंवा एखादं जहाज बांधणीचं काम असेल, व्यावसायिक जहाज असेल किंवा ते संरक्षण दलाचं जहाज असेल किंवा विमानाची बांधणी असेल, संरक्षण दलाची विमानं असतील किंवा व्यावसायिक किंवा प्रवासी विमानं असतील, प्रवासी बोटी असतील, तर याच्यामध्ये जेव्हा बांधणी करतात, तेव्हा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असतील, रोड असेल, ब्रिजेस असतील, रेल्वे लाईन्स असतील, तर याच्यामध्ये आर्किटेक्टची गरज लागते. आर्किटेक्ट हा टाउन प्लॅनिंगमध्ये सुद्धा लागतो. तर हे आर्किटेक्ट काय करतात? तर हे घरांची, इमारतींची, बस डेपोची किंवा रेल्वे टर्मिनसची, एअरपोर्टची जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर त्याचं पहिलं डिझाईन तयार करतात कागदावरती, कम्प्युटरवरती
आणि मग ते डिझाइन कसं काय जास्तीत जास्त त्याचा उपयोग करून घेता येईल बांधकामानंतर, जास्तीत जास्त लोकांना त्याचा उपयोग होईल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची डिझाइन उतरवली जातात, जी सुंदर, सुबक स्वरूपामध्ये लोकांना आवडेल असं, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या जातील, अशा प्रकारचे हे डिझाइन तयार केले जातात. आणि याचं बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा 5 वर्षाचा कोर्स आहे. होय, 5 वर्षाचा कोर्स आहे. सगळ्यात जास्त लेंथ आहे एम-बी-बी-एस सारखीच 5 वर्ष. आणि हे 12वी पास झालेले विद्यार्थी जे असतात, तर आर्किटेक्चरसाठी एंट्रन्स एक्झाम असते. ओके. आणि ही एंट्रन्स एक्झाम असते, ती नाटा म्हणून त्याला म्हणतात. आणि ही एंट्रन्स एक्झाम पास झालेल्या विद्यार्थ्यांना मग आर्किटेक्चरला प्रवेश मिळू शकतो. आता हे आर्किटेक्चरची कॉलेजेस आहेत. मुंबईमध्ये CSTM आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. त्याच्यासमोरच अतिशय नामांकित आर्किटेक्चर कॉलेज आहे. तसेच भारतामध्ये इतर भागामध्ये, महाराष्ट्राच्या भागामध्ये सुद्धा खाजगी आर्किटेक्चर कॉलेजेस पण आहेत, सरकारी पण आहेत. आणि 5 वर्षाचा आर्किटेक्चरचा कोर्स झाल्यानंतर मग हे आर्किटेक्ट म्हणून कुठल्या एखाद्या प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाकडे किंवा एखाद्या मोठ्या आर्किटेक्टकडे किंवा स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. महानगरपालिका असेल, मंत्रालय असेल, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे काम करतं, नागरी सुविधा पुरवणारे MMRD असेल, तर या ठिकाणी सुद्धा सरकारी आस्थापनामध्ये सुद्धा राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या याच्यामध्ये आर्किटेक्टची गरज लागते. आर्किटेक्टला मराठीमध्ये म्हणतात वास्तू विशारद. आर्किटेक्चर इज नोन ॲज, मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो वास्तुविशारद, हिंदीमध्ये पण तोच शब्द आहे जवळपास. आता हे झालं आर्किटेक्चर बद्दल. त्याच्यानंतर आहे सायकोलॉजी. सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र. आता मानसशास्त्रामध्ये 12वी झालेले विद्यार्थी जे आहेत, 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, मग ते आर्ट्स मधनं असतील किंवा सायन्स मधनं असतील, कॉमर्स मधनं असतील, तर ते सायकोलॉजी स्टडी करतात. ग्रॅज्युएशन इन सायकोलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएशन सायकोलॉजी. मग ते पुढे काय करू शकतात. आता एक लक्षात ठेवा, की हे जे सगळे मी आपल्याला जे करिअरचे पाथ सांगतोय, तर त्याच्यामधनं एक करिअरचा पाथ हा नेहमी राहणार सगळीकडे, की कुठलंही करिअर आपण पूर्ण केलं, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, की त्या विषयाचा शिक्षक म्हणून ते काम करू शकतात. कारण जेव्हा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन कुठल्याही विषयामध्ये, कुठल्याही ब्रँचमध्ये विद्यार्थी जेव्हा उत्तीर्ण होतात, तेव्हा त्यांना कोणीतरी शिक्षकाने ते विषय शिकवलेले असतात, ती ब्रँच शिकवलेली असते. याचाच अर्थ प्रत्येक करिअर मध्ये शिक्षक हे पहिलं त्याच्यामध्ये करिअर ऑप्शन आहे, हे आपण लक्षात घ्या सर्वांनी. म्हणजे ते मला प्रत्येक वेळेला सांगण्याची गरज नाही राहणार. त्याच्यानंतर सायकोलॉजीच्या नंतर आहे ऍग्रिकल्चर. आता ऍग्रिकल्चरचे महाराष्ट्रामध्ये 5 महाराष्ट्र शासनाची शेती विद्यालय आहेत. त्याच्यामध्ये राहुरी पुण्याजवळ एक शेती विद्यालय आहे. मग त्याच्यामध्ये काय शिकवलं जातं आणि कुठल्या प्रकारचे कोर्स असतात, तर BSc ऍग्रिकल्चर असतं, MSc ऍग्रिकल्चर असतं. BSc ऍग्रिकल्चर 3 वर्षाचा कोर्स आहे, MSc ऍग्रिकल्चर 2 वर्षाचा कोर्स आहे. आणि त्याच्यानंतर हे पास झालेले विद्यार्थी आहेत, ते स्वतःच्या शेतीमध्ये सुद्धा तो शेती व्यवसाय मोठा करण्यासाठी, वाढवण्यासाठी काम करू शकतात. किंवा महाराष्ट्र शासनाचं शेती विभाग आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या परीक्षा होतात आणि त्यांना मग त्याच्यामध्ये पुढे मग त्या पद्धतीची नोकरी लागू शकते. त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर. आता त्याच्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज. जगामध्ये सर्वत्र शहरीकरणाचा वेग एवढा वाढलेला आहे, त्यामुळे त्याचा पर्यावरणावरती विपरीत परिणाम होतोय. शहरामध्ये ज्या हवेमध्ये श्वास घेतात ती हवा प्रदूषित आहे. काही वेळेला प्यायलं जाणारं किंवा वापरलं जाणारं पाणी सुद्धा प्रदूषित असतं. शेतीमध्ये रसायनांचा वापर केला जातो, केमिकल फर्टिलायझर्स, केमिकल पेस्टिसाइड्स. आणि त्याच्यामुळे जे काही शेतीमधली जी उत्पादनं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा रसायनांचा अतिरिक्त जास्त वापर झाल्यामुळे ते देखील आपल्या शरीरापर्यंत पोहोचतात, जे हानिकारक असू शकतात. आणि मग केमिकल फर्टिलायझर्स, केमिकल पेस्टिसाइड्स ऍग्रिकल्चर शेतीद्वारे मग ते जमिनीमध्ये पोहोचून मग जमिनीमधनं ते ग्राउंड वॉटरमध्ये, नदी, तलाव, विहिरीतल्या पाण्यापर्यंत पोहोचतात. मग ते पाणी देखील प्रदूषित करतात. त्याच्यामुळे देखील आपलं आयुष्यमान हे जे आहे ते किंवा आपले आरोग्य एकंदरीत धोक्यात येऊ शकतं. मग ह्या सगळ्या गोष्टी पासून दूर राहण्यासाठी, प्रदूषणापासून दूर राहण्यासाठी किंवा प्रदूषण कमी करण्यासाठी एन्व्हायरमेंटल सायन्स शिकवलं जातं. तर याच्यामध्ये BSc, MSc करणारे विद्यार्थी आहेत 12वी नंतर एन्व्हायरमेंटल सायन्स, आणि ते
शिक्षक म्हणून देखील काम करू शकतात शाळा कॉलेजमध्ये, कारण प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स हा विषय शिकवलाच जातो. त्याच्यानंतर पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ ज्याला मराठीमध्ये म्हणतो. आता महाराष्ट्र पुरतं बोलायचं तर MPCB, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. तसं प्रत्येक राज्यामध्ये हे पोल्युशन कंट्रोल बोर्ड असतं. त्याच्यामध्ये सुद्धा एन्व्हायरमेंटल सायन्स केलेले लोक आहेत. त्यांच्या पूर्वपरीक्षा होऊन मग त्यांना तिथे सरकारी हे आस्थापना आहे ती, त्याच्यामध्ये त्यांना नियुक्ती मिळते. आणि यांचं काम असतं की महाराष्ट्रापुरतं समजा जर मी बोलायचं म्हटलं राज्यापुरतं, तर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही उद्योगधंदे आहेत, जे काही कारखाने आहेत, इंडस्ट्रीज आहेत, तर त्याच्यामधनं प्रदूषण होतंय का? ह्या सगळ्या गोष्टींचं ते जातं. किंवा नदीमध्ये, तलावामध्ये सांडपाणी, घाणपाणी किंवा इंडस्ट्रियल वेस्ट वगैरे ताबड तसं सोडलं जातं का? त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे प्रदूषण नियंत्रण मंडळ करतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो आणि त्यानुसार त्यांना त्या पद्धतीच्या नोकऱ्या त्या नियुक्ती मिळू शकते, सरकारी किंवा निमसरकारी. महानगरपालिकेमध्ये सुद्धा एन्व्हायरमेंटल हे आहेत. नंतर आहे पॅरामेडिसिन. मगाशी मी म्हटलं की पॅरामेडिसिन. आता डॉक्टर्स MBBS असतात, BAMS असतात, BHMS असतात किंवा आयुर्वेदिक मेडिसिन वाले पण असतात, होमिओपॅथी, युनानी मेडिसिन पण. मग हॉस्पिटलमध्ये किंवा नर्सिंग होममध्ये डॉक्टरांव्यतिरिक्त इतरही स्टाफ असतो, है ना. नर्सेस असतात, वॉर्ड बॉयज असतात. तर ह्याला पॅरामेडिसिन म्हणतात. किंवा इमर्जन्सी मध्ये सुद्धा, ॲम्ब्युलन्स मध्ये सुद्धा काही वेळेला ॲम्ब्युलन्स चालवणारा नुसता ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर नसतो, तर ॲम्ब्युलन्स मधनं ज्या व्यक्तीला घेऊन जातात त्याच्यासोबत सुद्धा देखील पॅरा मेडिकल स्टाफ असतो. आता डिफेन्स फोर्सेस आहेत, आर्मी आहे, एअरफोर्स आहे, नेव्ही आहे. याच्यामध्ये सुद्धा पॅरामेडिसिन वाले लोक असतात. कारण युद्धजन्य परिस्थितीमध्ये कॉन्फ्लिक्ट ज्याला आपण म्हणतो किंवा तिथे विवाद निर्माण होतात, तिथे देखील मेडिकल स्टाफ बरोबर पॅरामेडिकल स्टाफ सुद्धा हजर असतो. इमर्जन्सी कंडिशन्समध्ये लोकांचा जीव वाचवण्यासाठी किंवा डिफेन्स पर्सनलचा जीव वाचवण्यासाठी पॅरामेडिकल स्टाफचा खूप उपयोग होतो. वेटेरिनरी सायन्स. आता मी मगाशी म्हणालो की MBBS असतील किंवा डॉक्टर्स असतील किंवा पॅरामेडिकल स्टाफ असेल, तर ह्यांचा उपयोग कुठे होतो? तर व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी, माणसांसाठी, माणसांच्या उपयोगी पडणारे. आता व्हेटेरिनरी म्हणजे काय? तर जनावरं देखील आजारी पडतात, त्यांना देखील रोगराई होऊ शकते. लोकांच्या घरी पाळीव कुत्रे असतात, पाळीव प्राणी असतात, इतर मांजरी असतात, है ना. किंवा काही लोक पक्षी पाळतात. तर गावाकडे शेतामध्ये जी जनावरं वापरली जातात, गाई, म्हशी किंवा इतर सगळ्या जे जनावरं असतील, तर त्यांना देखील वेगवेगळ्या प्रकारचे शेळ्या, बकऱ्या, मेंढ्या, कोंबड्या, डुकरं हे देखील पोल्ट्री ॲनिमल्सना सुद्धा पावसाळ्यामध्ये खास करून विविध प्रकारचे आजार होऊ शकतात, इन्फेक्शन होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये व्हेटेरिनरी सायन्स हे शिकवलं जातं. यांना देखील एक प्रकारचं आपण डॉक्टरच म्हणू, फक्त एवढंच की ते जनावरांचे डॉक्टर असतात. आणि हे जनावरांचे डॉक्टर शहरी भागामध्ये मी बघितले की त्यांच्या स्वतःच्या व्हॅन असतात आणि एखाद्या ठिकाणी ते एखादा दिवस देतात. आठवड्याचे 7 दिवस असतात. तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी चेंबूरमध्ये, मंगळवारी बँड्रामध्ये ती आपली व्हॅन उभी करतात आणि आजूबाजूचे जे कोण पाळीव प्राणी जे पाळणारे लोकं असतात, ते त्यांना तिकडे घेऊन येतात. आता हा झाला खाजगी व्हेटेरिनरी सायन्सचा. तर हाफकिन इन्स्टिट्यूट आहे परळला, मुंबईमध्ये. तिथे देखील व्हेटेरिनरी सायन्स केलेले लोक असतात. तिथे लसी निर्माण केल्या जातात. अ, तर त्याच्यामध्ये सुद्धा व्हेटेरिनरी सायन्स केलेले कॅन्डिडेट असतात. व्हेटेरिनरी हॉस्पिटल आहे. तर व्हेटेरिनरी हॉस्पिटलमध्ये हे पाळीव प्राण्यांचे उपचार केले जातात. तिथे देखील व्हेटेरिनरी सर्जन असतात. आता संजय गांधी नॅशनल पार्क बोरली इथे आहे. तर तिथे देखील एक व्हेटेरिनरी सर्जन जातात आणि त्या संजय गांधी नॅशनल पार्क मधले किंवा बाहेरून कुठल्या नॅशनल पार्क मध्ये समजा एखादा त्या नॅशनल पार्क मधला प्राणी मृत्युमुखी पावला, अ, एखादा वाघ असेल, सिंह असेल, कुठलाही कोल्हा असेल, ससा असेल, तर मृत्युमुखी पावल्यानंतर त्याचं समजा जतन करून ठेवायचं असेल, तर त्याच्या शरीरातलं सगळं मांस वगैरे सगळं जे काही भाग आहे ते सगळं काढून ठेवलं आणि शेवटी पेंडा भरून त्याचा एक व्यवस्थित बाहेरून तसं जसं जिवंत असताना तो प्राणी दिसेल तयार केलं जातं.
तर त्या कामामध्ये देखील वेटरनरी सर्जनच हे सगळं काम करू शकतात. हे देखील पेंडा भरलेला वाघ जसं आपण म्हणतो, तर पेंडा भरलेले प्राणी हे वेगवेगळ्या ठिकाणी मग ते पाठवले जातात नॅशनल पार्कमध्ये किंवा संग्रहालयामध्ये पाठवले जातात लोकांना पाहण्यासाठी आणि लोक उत्सुकतेने हे प्राणी पाहतात. आता याच्यानंतर वेटरनरी सायन्स नंतर एव्हिएशन आहे. तर एव्हिएशनचे ट्रेनिंग हे मुंबईसारख्या ठिकाणी जुहूमध्ये बॉम्बे फ्लाइंग क्लब म्हणून आहे. आता बॉम्बे फ्लाइंग क्लब BSc इन एव्हिएशनचा कोर्स आहे 3 वर्षाचा. त्याची 3 वर्षाची फी मी चौकशी केली यावर्षी त्यांची फी साधारणतः 3 वर्षाच्या ह्याच्यामध्ये एक 50 लाखापर्यंत जाते. आणि या 3 वर्षाच्या BSc एव्हिएशन कोर्समध्ये विद्यार्थ्यांना काय शिकवलं जातं? तर त्यांना 200 तास फ्लाइंग शिकवलं जातं. आता हे फ्लाइंग जे आहे ते मुंबईमध्ये करत नाहीत ते लोक. तर धुळे, महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागामध्ये धुळे येथे त्यांचं एक अ, विमानतळ आहे. तर तिथे त्या विद्यार्थ्यांना घेऊन जातात आणि तिथे 200 तास फ्लाइंग त्यांना शिकवलं जातं. त्याच्यामध्ये सिंगल इंजिन फ्लाइंग आहे, डबल इंजिन फ्लाइंग आहे, मल्टी इंजिन फ्लाइंग त्याच्यामध्ये त्याचा समावेश नाही. मग हे जे BSc 3 वर्षाचा कोर्स आहे, BSc एव्हिएशन 3 वर्षाचा कोर्स पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एअर इंडिया असेल किंवा इंडिगो एअरलाइन्स असेल, हे भारतामधले 2 प्रमुख अग्रणी एअरलाईन कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांना नियुक्ती मिळू शकते. CPL म्हणून. CPL म्हणजे काय? तर कमर्शियल पायलट लायसन्स. व्यावसायिक पायलट. व्यावसायिक वैमानिक लायसन्स हे त्यांना मिळू शकतं. आता एव्हिएशनमध्ये फक्त CPLच आहे का? कमर्शियल पायलट लायसन्स आहे का? नाही. तर त्याच्यामध्ये इतरही काही कोर्सेस आहेत. कारण विमान उडवणारा हा वैमानिक तर असतोच असतो. ओके. तो कॅप्टन असेल किंवा फर्स्ट ऑफिसर असेल. पण विमानामध्ये इतर लोकांची पण गरज असते. जसं विमान हे एका ठिकाणी पार्क करून ठेवलेलं आहे विमानतळावरती, हँगर ज्याला म्हणतात. तर तिथे विमानाची देखरेख करण्यासाठी इंजिनियर लागतात. ते देखील त्यांचा देखील एव्हिएशनचा अनुभव असतो. ओके. नंतर विमानामध्ये विमान जेव्हा उडवलं जातं, प्रवासी विमान, तेव्हा त्याच्याबरोबर स्टाफ असतो. आहे ना. एअर होस्टेस असतात किंवा त्याच्याबरोबर मेल स्टाफ देखील असतो. मग त्याचं देखील ट्रेनिंग दिलं जातं. हे देखील एव्हिएशनचाच एक भाग आहे. त्याची फी कमी असते. पण मी जे म्हणालो कमर्शियल पायलट लायसन्स 3 वर्षाचं BSc एव्हिएशन आहे. त्याची 50 लाख रुपये भारतामध्ये फी आहे. 200 तास फ्लाइंग शिकवलं जातं आणि त्यांची दरवर्षी परीक्षा घेतली जाते. आणि परीक्षा 3 वर्षाच्या परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना BSc म्हणजे ग्रॅज्युएशन इन एव्हिएशन ही डिग्री दिली जाते. आणि त्यांना जेव्हा नोकरी लागते, मगाशी म्हणालो एअर इंडिया असेल किंवा इंडिगो एअरलाईन्स असेल, तर साधारण त्यांना सुरुवातीचा पगार 1.5 ते 2 लाख प्रति महिना या ह्याच्यामध्ये त्यांना पायलट म्हणून नोकरी मिळते. पण कॅप्टन म्हणून नाही, तर जो मुख्य विमान उडवणारा जो असतो त्याला कॅप्टन म्हणतात. तर त्याचा सहाय्यक वैमानिक म्हणून पहिलं त्यांना जॉब मिळतो. पण त्यांना सिंगल इंजिन, डबल इंजिन वरती ट्रेनिंग असतं 200 तासाचं. त्यांना मल्टी इंजिन वरती मोठ्या विमानांचं ट्रेनिंग स्वतःहून मग पुढे पैसे खर्च करून भारतामध्ये किंवा परदेशामध्ये जाऊन अमेरिकेमध्ये जातात, साऊथ आफ्रिकेमध्ये जातात, जर्मनीमध्ये जातात विद्यार्थी. त्याचा एक साधारणतः या 50 लाखानंतर आणखीन मग एक 10 ते 20 लाख रुपयाचा खर्च आहे. पण कसं आहे की तोपर्यंत कॅन्डिडेटला जॉब लागलेला असतो. साधारणतः 1.5-2 लाख रुपये महिन्याचा पगार असतो. त्यामुळे ते जे उत्पन्न आहे पगाराच्या स्वरूपामधलं दर मासिक, तर त्याचाच उपयोग हे विद्यार्थी मग पुढचं ट्रेनिंग घेण्यासाठी मल्टी इंजिन वरती साधारणतः एक पुढचे 50 तास ते 100 तास ट्रेनिंग घेण्यासाठी करतात. ओके. हे झालं एव्हिएशन बद्दल. त्याच्यानंतर आहे कम्प्युटर सायन्स. आता कम्प्युटर सायन्स बद्दल मला तुम्हाला काही सांगण्याची काही जास्त गरज नाही, कारण कम्प्युटर सायन्स हे 1990 पासून भारतामध्ये किंवा 1960 पासूनच जगाच्या सगळ्या भागामध्ये त्याचा प्रचार झालेला आहे. त्याचा वापर वाढलेला आहे. प्रचंड वापर वाढलेला आहे. आपण जे मोबाईल वापरतो, कम्प्युटर वापरतो, लॅपटॉप वापरतो, स्मार्ट टीव्ही वापरतो. तर त्याच्यामध्ये कम्प्युटर चिप असतात. आपले स्मार्ट वॉचेस असतात, त्याच्यामध्ये देखील चिप्स असतात आणि त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्सचा वापर केला जातो. आता कम्प्युटर सायन्समध्ये विद्यार्थी BSc करू शकतात. BSc, MSc किंवा इंजिनिअरिंग सुद्धा करू शकतात. या 2 वाटा आहेत त्याच्यामध्ये. एक तर BSc इन कम्प्युटर सायन्स, BSc, MSc किंवा इंजिनिअरिंग इन कम्प्युटर सायन्स, ज्याला BE म्हणतात, बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग.
आता कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ह्या ह्या हे इंजिनिअरिंग डिग्रीज आहेत. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असेल, तर हे 4 वर्षाचं इंजिनिअरिंग आहे 12वी पास झाल्यानंतर. तर काही विद्यार्थी काय करतात, की 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा करतात. कम्प्युटर सायन्समध्ये, कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये आणि मग तो 3 वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर इंजिनिअरिंग पण करतात. आता इंजिनिअरिंगला मग हे 3 वर्ष डिप्लोमा केल्यानंतर परत 4 वर्षाचा इंजिनिअरिंग डिग्री करायची का? तर नाही. ज्यांनी 3 वर्षाचा डिप्लोमा पूर्णपणे प्रशिक्षण घेतलेलं आहे, उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांना इंजिनिअरिंगच्या सरळ दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश दिला जातो. हा सरकारचाच नियम आहे, की ज्यांनी 3 वर्ष डिप्लोमा केलाय त्यांना इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश दिला जातो. म्हणजे 3 वर्ष डिप्लोमा झाला आणि 3 वर्षाचं इंजिनिअरिंग झालं. म्हणजे त्यांचं 6 वर्षामध्ये डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग डिग्री पूर्ण. ओके. आता हे जे विद्यार्थी इंजिनिअरिंग करतात, तर ते खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, सरकारी पण आहेत. तुम्ही ऐकलं असेल IIT, NIT, VIT, मुंबईमध्ये VJTI आहे, व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट, अंधेरीला सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे. या सगळ्या सरकारी संस्था आहेत. पुण्याला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आहे, ही देखील सरकारी संस्था आहे. तर ह्या प्रीमियर इन्स्टिट्यूट्स आहेत. जसं मी म्हणालो IIT, VIT, NIT असतील किंवा VJTI म्हणालो, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बोललो किंवा COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तर ह्या प्रीमियर इन्स्टिट्यूट आहेत. याच्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी खूप धडपड करतात. इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झाम असतील, JEE असेल किंवा MST CET फॉर इंजिनिअरिंग असेल, ज्याला आपण PCM म्हणतो. तर त्याच्यामध्ये खूप चांगले गुण मिळवणारे, चांगले पर्सेंटाईल मिळवणारे जे विद्यार्थी असतात, त्यांनाच या चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतो आणि येथे फी देखील खूप कमी असते. जर खाजगी इंजिनिअरिंग कॉलेज म्हणाला तर तिथे दरवर्षीची फी एका वर्षाची फी 1.5-2 लाख रुपये असू शकते किंवा ती 5-6 लाखापर्यंत पण जाऊ शकते एका वर्षाची फी. आणि 4 वर्षाचं इंजिनिअरिंग आहे. म्हणजे जर 2 वर्ष एका वर्षाची फी 2 लाख म्हटली, तर ती 4 वर्षाची फी 8 लाख रुपये असेल. समजा एका वर्षाची फी 5 लाख असेल, तर 4 वर्षाची फी 20 लाख असेल. पण तेच जर तुम्ही सरकारी म्हणाला, जसं मी सरदार पटेल म्हणालो किंवा VJTI म्हणालो किंवा IIT म्हणालो, तर तिथे साधारणतः लाख, 1.5 लाख रुपये सगळं हॉस्टेल-बिस्टेल सगळं मोजून त्याच्यामध्ये समजा काही विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये राहायचं असेल, तर ती एका वर्षाची 2 लाख मध्ये सगळं काही होऊन जातं. आता करिअर्स इन लिबरल आर्ट्स याच्याकडे आपण जाऊया. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे करिअर ऑप्शन्स आहेत. फॅशन डिझायनिंग आहे, मीडिया प्रोडक्शन आहे, इंटिरियर डिझायनिंग आहे, ॲडव्हर्टायझिंग आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, फिल्म आणि मीडिया स्टडीज आहे किंवा ग्राफिक डिझायनर आहे. तर आपण हे थोडक्यात बघूया. फॅशन डिझायनिंग. आता संपूर्ण जग हे अनादी कालापासून फॅशननेच भरलेलं आहे. लहान मुलं असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील, तरुणाई असेल, यांच्या वेगवेगळ्या फॅशन चालूच असतात. आणि या फॅशनच्या दर काही महिन्यांनी, दर काही वर्षांनी नवीन-नवीन लाटा येतच असतात. त्यामुळे फॅशन डिझायनिंग हे जे आहे, हा बिझनेस जो आहे तो कायमस्वरूपी चालणारा आहे. आता फॅशन डिझायनिंग म्हणजे काय? तर नुसते कपडे डिझाइन करणं असं नाही. तर फॅशन डिझायनिंग बरोबर जर मी आता चष्मा घातलाय, तर गॉगल्स आहेत, तर त्याचे देखील डिझाइन आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांचे अलंकार आहेत, आभूषणं आहेत, नाकातले, कानातले, गळ्यातले, हातातले, वेगवेगळ्या प्रकारची सोन्या-चांदीची आभूषणं, हिऱ्या-मोतीची आभूषणं यांची सगळ्यांची डिझायनिंग त्याच्यामध्ये त्याचा भाग आला. अ, स्त्रिया किंवा पुरुषांच्या बाबतीमध्ये पर्सेस असतील, बॅग्स असतील, याचे देखील डिझाइन आहे. हातामध्ये वापरली जाणारी घड्याळं असतील, त्याचे देखील डिझाइनचा भाग आहे. ओके. हे झालं फॅशन डिझायनिंगच्या बाबतीमध्ये. मीडिया प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये. आता मीडिया प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये तर आता मोठमोठे मीडिया मीडिया हाऊसेस आहेत. ओके. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शोज केले जातात. आता Amazon प्राईम असेल, Netflix असेल, Jio असेल, वेब सीरीज तयार केल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या. तर या वेब सीरीज म्हणजे काय? तर 30 मिनिटापासून ते साधारणतः 1 तासापर्यंतचे असे 5 ते 10 भाग तयार केले जातात आणि त्याची ही वेब सीरीज असते आणि ते भाग लोकांना ते रिलीज केले जातात आणि ह्या किंवा 1990 पासून
जेव्हा केबल टीव्ही चॅनल भारतामध्ये आले, परदेशामध्ये त्याच्या अगोदरच आले होते ते. आणि मग भारतामध्ये 1990च्या कालापासून मग झी टीव्ही असेल, सोनी टीव्ही असेल, त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, प्रादेशिक भाषामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सीरियल्स, मालिकांची निर्मिती झाली. मग त्यांना म्हणतात मीडिया प्रोडक्शन. ओके. त्याच्यानंतर आहे इंटिरियर डिझायनिंग. आता आर्किटेक्चर हे प्रामुख्याने ते घर बाहेरून कसं दिसेल, आतमध्ये किती खोल्या असतील किंवा एखादी इमारत किती उंचीची असेल, त्याचे काय डायमेन्शन्स असतील. पण इंटिरियर डिझाइनमध्ये ते घर आतून कसं असेल, त्याच्यामध्ये लाद्या कुठल्या प्रकारच्या असतील, भिंतीचा पृष्ठभाग कसा असेल, बाथरूमचं डिझाइन कसं असेल, त्याच्यामध्ये त्याचे लाईट्स कसे असतील, ते हा सगळा जो भाग आहे, पडदे कसे असतील, टीव्ही कुठे असेल, कॅबिनेट्स कुठे असतील किचन मधले, रेफ्रिजरेटर कुठे असेल, वॉशिंग मशीन कुठे असेल, ड्राय एरिया कुठे असेल, हे सगळं येतं इंटेरियर डिझायनर मध्ये. हे इंटेरियर डिझायनर काय करतात, तर घर आतमधून कसं दिसेल असं कागदावरती चित्र तयार करतात किंवा कम्प्युटरवरती डिझाईन तयार करतात आणि मग ते स्वतःचा व्यवसाय करू शकतात इंटेरियर डिझायनिंग, किंवा ते मोठ्या इंटेरियर डिझाईन फर्मसाठी, मोठ्या एखाद्या इंटेरियर डिझायनर जो नावाजलेला असेल, नामांकित असेल, त्याच्यासाठी काम करतात. ऍडव्हर्टायझिंग, जाहिरात. जाहिरात क्षेत्र हे अनादी कालापासून आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगणं काही जास्त गरजेचं नाही. फक्त आपल्याला एवढीच थोडक्यात आयडिया देतो, की ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठा वाव आहे ऍडव्हर्टायझिंगची. जसं बॅचलर्स इन मास मीडिया आहे, तसं ऍडव्हर्टायझिंगचा देखील कोर्स करता येतो. आणि ऍडव्हर्टायझिंग फर्म्स आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, परदेशामध्ये. आणि हे ऍडव्हर्टायझिंग फर्म्स या वेगवेगळ्या प्रकारचे जाहिरातीचे कॅम्पेन चालवतात. वर्तमानपत्रातल्या जाहिराती असतील, आपल्या मोबाईलच्या युट्यूबमध्ये, अमेझॉन प्राईम सारख्या याच्यामध्ये सुद्धा जाहिराती दिसतात. टीव्ही मध्ये सुद्धा टीव्ही चॅनल्स असतील किंवा सोनी टीव्ही असेल, झी टीव्ही असेल, मालिकांच्या दरम्यान किंवा चित्रपट जे दाखवले जातात त्या चित्रपटांच्या दरम्यान जाहिराती येतात. वेगवेगळ्या स्पोर्ट्स इव्हेंटच्या दरम्यान, चालू स्पोर्ट्स मध्ये पण जेव्हा ब्रेक असतात तेव्हा सुद्धा जाहिराती दाखवल्या जातात. या सगळ्या ऍडव्हर्टायझिंग, अगदी ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग सुद्धा, आपण जेव्हा फेसबुक बघत असतो, ट्विटर बघत असतो किंवा इंस्टाग्राम बघत असतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जाहिराती दिसतात. ओके. मग त्या सगळ्या ऍडव्हर्टायझिंगचा भाग आहे तो. डिजिटल मार्केटिंग. आता ऍडव्हर्टायझिंग आणि डिजिटल मार्केटिंग हे हँड इन हँड आहे. कारण डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, तर जाहिरात करायची डिजिटल स्वरूपामध्ये. जसं मी म्हणालो की ट्विटर असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, जेव्हा आपण रील्स बघत असतो त्याच्या दरम्यान ऍडव्हर्टाइजमेंट पण येतात. तर मग त्याचे या जाहिराती करणाऱ्या कंपन्या असतात, त्यांना म्हणतात डिजिटल मार्केटिंग कंपनी. मग या कंपन्या डिजिटल मार्केटिंग करतात. एखाद्या कंपनीकडनं त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळतं, बाबा आमचं एक प्रोडक्ट आहे त्याचं तुम्ही मार्केटिंग करा, त्याची जाहिरात बनवा आणि ती सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती दिसेल अशी तुम्ही त्याची हे करा, व्यवस्था करा. किंवा तुम्ही साइन बोर्ड बघितले असतील रस्त्याने जाताना किंवा ट्रेनने जाताना किंवा विमानतळाच्या आजूबाजूला साइन बोर्ड असतात. मग तो देखील मार्केटिंगचा भाग आहे, तो देखील ऍडव्हर्टायझिंगचा भाग आहे. फिल्म अँड मीडिया स्टडीज. आता फिल्म प्रोडक्शन आहे. भारताची लोकसंख्या जवळपास 150 करोड आहे. त्यामुळे आणि भारतामध्ये भाषिक रचनेनुसार राज्यांची रचना झालेली आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये भाषा वेगवेगळी असल्यामुळे वेगवेगळ्या भाषेमध्ये चित्रपट बनवले जातात, माहितीपट बनवले जातात, किंवा लघुपट बनवले जातात, किंवा ज्याला आपण पॅरलल सिनेमा म्हणतो, आर्ट फिल्म्स, त्याही बनवल्या जातात. मग भारतामध्ये सगळ्यात जास्त सिनेमे तयार होतात सगळ्याच भाषांमध्ये, अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत. त्यामुळे फिल्म मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस केले जाऊ शकतात. आता पुण्यामध्ये एक संस्था आहे, दिल्लीमध्ये एक संस्था आहे, FTII म्हणून तुम्ही नाव कदाचित ऐकलं असेल. तर ह्याच्यामध्ये हे विद्यार्थी 3-3 वर्षाचे कोर्सेस करतात आणि त्याच्यामधनं मग ते पुढे जातात नाट्य क्षेत्रामध्ये, नाटक नाटकामध्ये कलाकार म्हणून, किंवा इतर काही जे असतं ते तंत्रज्ञ म्हणून सुद्धा जातात. तसेच फिल्म मध्ये सुद्धा कलाकार म्हणून किंवा तंत्रज्ञ म्हणून सुद्धा ते पुढे जाऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे भाग आहेत. चित्रीकरणामध्ये किंवा चित्रीकरणाच्या पूर्वी, चित्रीकरणाच्या दरम्यान आणि चित्रीकरणाच्या नंतर, म्हणजे प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन, हे 3 भाग आहेत. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या
प्रकारे तंत्रज्ञानची लोकांची गरज लागते. म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्प्युटर पासून ते, कारण आता बराचसा जो भाग आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सने, कृत्रिम बुद्धिमत्ता, एआय ज्याला आपण म्हणतो, त्याने भाग तो व्यापलेला आहे. अगदी आपल्याला एक थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हटलं तर 2015 मध्ये आलेला बाहुबली सारखा चित्रपट किंवा 2025 मध्ये आता येऊ घातलेले नवीन जे चित्रपट आहे त्याच्यामध्ये एआयचं प्रमाण गेल्या 10 वर्षामध्ये भयंकर वाढले. पूर्वी जे 10% होतं ते आता ते 50%, 60% किंवा परदेशामधल्या हॉलिवूड मधल्या चित्रपटामध्ये तर जवळपास ते 90% त्याचं पोहोचलेलं आहे प्रमाण. त्यामुळे चित्रपट बनणं आता अवतार सारखा जो चित्रपट होता, त्याचा भाग पहिला आला, नंतर भाग दुसरा आला, त्याच्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पेशल इफेक्ट्सचा वापर केला जातो. खास दृश्यमानता त्याच्यामध्ये असते. 3D पिक्चर शूटिंग केलं जातं. तर त्याच्यामध्ये देखील फिल्म आणि मीडिया स्टडीज हा जो भाग आहे. नंतर ग्राफिक डिझायनर. आता ग्राफिक डिझायनर देखील हे असं अशा प्रकारचं फील्ड आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी डिझाईन केल्या जाऊ शकतात. तुम्हाला आता सध्या ह्याच्यामध्ये 3D प्रिंटिंगचं एक तुम्हाला उदाहरण देतो, की जपानमध्ये त्यांनी एक पूर्ण मेट्रोचं रेल्वे स्टेशन 3D प्रिंटरच्या सहाय्याने त्यांनी ते प्रिंट केलं. प्रिंट करणं म्हणजे काय? ते एखादा रिकामा कागद टाकून त्याच्यावरती काही एखादं आपण पत्र टाइप केलेलं आहे, काही मजकूर टाइप केलं, तो प्रिंट करणं असं नाही होत. तर 3D प्रिंटिंग हे वेगळं आहे. 3D प्रिंटिंगमध्ये जसं मी आता तुम्हाला उदाहरण दिलं, जपानने मेट्रोचं रेल्वे स्टेशनच 3D प्रिंटिंग मशीनच्या द्वारे प्रिंट करून त्याने ते उभं केलं. तर हे खूप वेगळ्या प्रकारचं एक फील्ड आहे. हे सगळे ॲडव्हान्स फील्ड्स आहेत. नंतर करिअर्स इन बिझनेस स्टडीज. आता करिअर्स इन बिझनेस स्टडीज म्हणजे काय? तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसचे हे आहेत, ॲव्हेन्यूज आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे फायनान्स, नंबर 2 आहे मार्केटिंग आहे, सप्लाय चेन आहे, एंटरप्रेन्योरशिप आहे, रिटेल अँड मर्चंडायझिंग आहे किंवा ह्युमन रिसोर्सेस आहे, हॉस्पिटॅलिटी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एकामागे एक बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हटलं करिअर इन बिझनेस स्टडीजमध्ये तर फायनान्स. आता कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं तर त्याला भांडवल हे लागतंच. आणि मग ते भांडवल कसं उभं करायचं? त्यावेळेला भांडवल लोक जे तो व्यवसाय सुरू करतात, तेव्हा त्यांच्याकडे स्वतःकडे त्या भांडवलाचे पैसे असतात. परंतु असं होतं, की एखादा व्यवसाय सुरू करताना त्या भांडवलाला लागणारं जे त्या व्यवसायाला लागणारं जे भांडवल आहे, ते मुद्दल जी रक्कम आहे, ती खूप मोठ्या स्वरूपामध्ये असते. कोट्यवधी रुपयाच्या घरामध्ये ती जाऊ शकते आणि ते पैसे त्यावेळेला त्या व्यक्तीकडे, एखाद्या व्यक्तीकडे किंवा जे पार्टनरशिपमध्ये जे व्यवसाय करणारे लोक आहेत, त्यांच्याकडे एकत्रित स्वरूपामध्ये ती नसेल. मग ते फायनान्स जनरेट करण्याचा प्रयत्न करतात. आता फायनान्स जनरेट करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर भांडवल कुठून जमा करता येतं? कुठून गोळा करता येतं? तर भांडवल गोळा करता येतं बँकेकडनं कर्ज घेऊन. ठीक आहे. त्याच्यानंतर काही असे बिझनेस हाऊसेस आहेत मोठे, की जे स्टार्टअपला म्हणजे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स जे आहेत, जे फ्रेश इंजिनियर्स आहेत, त्यांच्या मनामध्ये काही आयडिया असते. झेप्टो सारखी आयडिया असेल, झोमॅटो सारखी आयडिया असेल, स्विगी सारखी आयडिया असेल किंवा भाड्याने ईव्ही देण्याचा व्यवसाय असेल. बँड्राकोरला कॉम्प्लेक्समध्ये एका कंपनीने भाड्याने टू व्हीलर देण्याचं काम सुरू केलं होतं किंवा सायकली देखील भाड्याने दिल्या जातात. IIT पवईचं कॅम्पस आहे, तिथे सायकली भाड्याने दिल्या जातात. तिथल्या आतल्या आत कॅम्पस खूप मोठा आहे, साधारणतः एक 500 एकरची जागा आहे ती. त्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तिथले विद्यार्थी, तिथला स्टाफ सायकल वापरतात. कधी तर सायकल त्यांचे स्वतःचे नसतील, त्या अशा भाड्याने सायकल वापरत होते. तो जुना भाग झाला. मग अशा प्रकारे फायनान्स, जर समजा एखादा भांडवल जर उभं करायचं असेल एखाद्या उद्योगधंद्यासाठी लागणारं, मग ते मित्रमंडळी एकत्र येऊन जमा करू शकतात, बँकेकडनं कर्ज घेऊ शकतात किंवा एखाद्या मोठ्या कंपनीकडनं, काही मोठे उद्योगपती आहेत, टाटा, बिर्ला, अंबानी, अडानी यांच्यासारखे त्यांचे काही फर्म्स आहेत. बिर्ला फायनान्स हे मी तुम्हाला उदाहरण देतो किंवा बजाज फायनान्स आहे. त्या फायनान्स कंपन्या फायनान्स पुरवण्याचं काम करतात किंवा काही वेळेला अल्प बचत गट असतात, त्यांच्याकडनं देखील फायनान्स, जर छोट्या स्वरूपाचा व्यवसाय असेल त्यांच्याकडनं देखील फायनान्स जनरेट करता येतं. महिला बचत गट आहेत, त्यांच्याकडनं देखील फायनान्स मिळू शकतं किंवा काही वेळेला सावकारी कर्ज सुद्धा काढतात लोक.
जे अतिशय अयोग्य आहे, चुकीचं आहे ते. त्याला मी स्पष्टपणे नकारच देईन. कारण त्याच्यामध्ये काय होतं, की मग अशा त्या सावकारी पाशामध्ये अ, अ, गुंततात. खास करून शेतकऱ्यांचं असं पिळवणूक केली जाते. त्यामुळे तो एक मार्ग चुकीचा आहे. फायनान्स कॅन बी जनरेटेड फ्रॉम एनी लीगल सोर्स इन इंडिया और इवन अब्रॉड. परदेशातल्या काही फायनान्स प्रोव्हायडर संस्था आहेत. त्या देखील फायनान्स पुरवतात. त्या देखील अर्थ पुरवठा करू शकतात, भांडवल पुरवठा करू शकतात. पण कुठलीही कुठूनही भांडवल जे येतं आणि ते भले बँकेकडनं येईल, एखाद्या भारतीय इंडस्ट्रियलिस्टकडनं येईल, उद्योगपतीकडनं येईल, भारतीय संस्थेकडनं येईल, पतपुरवठा करणाऱ्या परदेशी संस्थेकडनं येईल, पण त्याचं तुम्हाला अ, परतफेड तर करायचीच आहे. परतफेड करताना ते जो काही जो बँकेचा जो दर आहे तो 10% ते 20% दरम्यान असू शकतो. आणि काही असे पतपुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत किंवा उद्योगपती आहेत, तर ते त्याच्यामध्ये हिस्सेदारी देखील मागतात. म्हणतात की आम्हाला कर्जाचा परतफेड तू करतोय तर कर्जाची परतफेड अशा पद्धतीने कर, की त्याच्यामध्ये आम्हाला तुमच्या नफ्यामध्ये हिस्सेदारी पाहिजे. मग अशा प्रकारे देखील ते करता येतं. ओके. नंतर आहे की सप्लाय चेन. आता सप्लाय चेनमध्ये उदाहरण देऊ शकतो. Amazonचं आहे, Flipkartचं आहे, Myntraचं आहे, Zepto आहे किंवा इतर काही हे ऑनलाईन ॲप्स आहेत. आता ह्यांची सप्लाय चेन आहे. आता तुम्ही Flipkartचं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं, तर तुम्ही Flipkartवरनं समजा एखादं शर्ट ऑर्डर केलं आणि ते शर्ट कुठेतरी बंगळुरूमध्ये बनतंय. मग ते बंगळुरूमधनं ते भिवंडीला येणार, भिवंडीवरनं ते ठाण्याला येणार, ठाण्यावरनं ते आपल्या आपल्या घरापर्यंत ते पोहोचतं. हा सगळा जो भाग झाला, तो सगळा सप्लाय चेनचा भाग झाला. मग ही सप्लाय चेन आहे, तर हे मोठे-मोठे जे ब्रँड्स आहेत Flipkart, Amazon, Myntra, Zepto आहे किंवा Swiggy, Zomato या सगळ्या सप्लाय चेनमध्येच काम करतात. ओके. एका ठिकाणी ती वस्तू बनते. ती बनलेली वस्तूचं पॅकेजिंग होतं. मग ती दुसऱ्या ठिकाणी येते आणि त्या दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी पोहोचते आणि तिसऱ्या ठिकाणावरून त्या व्यक्तीने जी ऑर्डर केली आहे ऑनलाईन ती त्याच्यापर्यंत पोहोचते. सो ऑल दिस इज पार्ट ऑफ द सप्लाय चेन. एंटरप्रेन्योरशिप. मी मगाशी म्हणालो एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय? तर स्टार्टअप्स जे सुरू करतात इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स, तर ते स्टार्टअप्स सुरू करणारे जे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आहेत, तर ते एंटरप्रेन्योर्स असतात. त्यांच्या मनामध्ये एखादा विचार असतो, जो अतिशय सूक्ष्म स्वरूपामध्ये असतो. पण 4-5 विद्यार्थी किंवा त्याच्यामध्ये अजून जास्त लोकं जोडले जातात आणि ते एकत्र येऊन मग ते लोक असं व्यवसायाला एवढं जोरदार दिशा देण्याचा प्रयत्न करतात, की थोड्याशा कालावधीमध्येच तो विचार अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मूर्त स्वरूपामध्ये येतो आणि त्याचा प्रसार होतो. तर ह्याच्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप तर आहेच. एंटरप्रेन्योरशिपमध्ये किंवा स्टार्टअपमध्ये बरेचसे मोठे-मोठे उद्योगपती भारतामधले किंवा भारताच्या बाहेरचे देखील उद्योगपती मदत करतात. त्यांना अर्थपुरवठा करतात, त्यांना फायनान्स सपोर्ट करतात किंवा काही इतर काही टेक्निकल जे काही हे असेल, ती ती बाजू देखील त्यांची बळकट करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर आहे रिटेल अँड मर्चंडायझिंग. आता तुम्हाला माहिती आहे गेल्या 10 वर्षामध्ये ऑनलाईन रिटेल आणि मर्चंडायझिंग खूप वाढलेलं आहे. 10 वर्षापूर्वी समजा 2015च्या पूर्वीपर्यंत लोकं दुकानामध्ये जात होते, कपडे विकत घेत होते, छत्र्या विकत घेत होते, स्टेशनरी विकत घेत होते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन घेत होते. ओव्हन दुकानामध्ये प्रत्यक्ष जाऊन एसी बघत होते, चेक करत होते. मोबाईल सुद्धा दुकानामध्ये जाऊन बघत होते, घेत होते. पण आता असं झालंय ना, की ऑनलाईन हे जे पोर्टल्स आहेत, ऑनलाईन जे ॲप्स आहेत, त्याच्यामुळे रिटेल आणि मर्चंडायझिंग जे आहे, ते ऑनलाईन स्वरूपामध्ये खूप पसरलेलं आहे. भारतामध्येच नाही, तर संपूर्ण जगभरामध्येच. तर त्याच्यामध्ये देखील बऱ्याचशा लोकांची कामासाठी गरज असते. अगदी म्हणजे जिथे त्याचं प्रोडक्शन केलं जातं, तिथून ते दुसऱ्या हबमध्ये सप्लाय केलं जातं आणि हबमधनं ते कन्झ्युमरच्या घरापर्यंत पोहोचलं जातं. मग ह्या ज्या सप्लाय चेनमध्ये बऱ्याच लोकांची कामाची गरज असते. त्याच्यानंतर आहे ह्युमन रिसोर्सेस. एच-आर-डी, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट असतात बऱ्याचशा सरकारी किंवा निमसरकारी किंवा खाजगी आस्थापनामध्ये. आता हे एच-आर-डी वाले लोकं काय करतात, ह्युमन रिसोर्स वाले काय करतात, तर ते इंटरव्ह्यू कंडक्ट करतात. त्या-त्या डिपार्टमेंटमध्ये लोकांची नियुक्ती करतात, भरती करतात
आणि नियुक्ती केल्यानंतर त्यांच्यावरती लक्ष ठेवतात, की त्यांचं कामाचं स्वरूप कसं आहे, ते एफिशियंटली काम करतात की नाही करतात. त्यांचा प्रमोशनचा विचार केला जातो दरवर्षी किंवा त्यांच्या पगारवाढीची देखील विचार केला जातो. आणि त्या कंपनीचं, त्या आस्थापनाचं अ, कामाचा वेग कसा वाढेल, त्याचं रँकिंग कसं वाढेल, कॉम्पिटिशनमध्ये इतर ज्या कंपन्या आहेत त्यांच्या सोबत जी स्पर्धा आहे, तर त्या स्पर्धेमध्ये आपली कंपनी, आपला आस्थापना, आपला ऑफिस कसा पुढे राहील, याचा ते लोक विचार करत असतात. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. आता हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ही खूप वास्ट आहे. त्याच्यामध्ये हॉटेल इंडस्ट्री पासून ते अ, जे इव्हेंट मॅनेजमेंट आहे, तर त्याच्यामध्ये हॉस्पिटॅलिटी स्टाफच असतो किंवा विमान प्रवास आहे, प्रवासी जहाजांचा जो प्रवास आहे किंवा रेल्वे च्या ज्या सर्व्हिसेस आहेत, त्याच्यामध्ये हॉस्पिटॅलिटी स्टाफ असतो. हॉस्पिटॅलिटी स्टाफ म्हणजे काय? तर ते जेवण तयार करणारे लोकं, जेवणाचं पॅकेजिंग करणारे लोकं, ती भांडी वगैरे स्वच्छ करणारी लोकं, ते जेवण खाण्यापिण्याच्या वस्तूंचं ट्रान्सपोर्ट करणारे लोकं, ते जेवणाची सर्व्हिस देणारे लोकं, जे काही रूम्स किंवा वॉशरूम्स याची सगळी सफाई, स्वच्छता, कॉमन एरियाज किंवा त्याच्यामधले वेगवेगळे जे भाग आहेत, स्विमिंग पूल असतील, जिम्नॅशियम असतील, जॅकुझी असतील, मॅरेज हॉल असतील, त्याची देखरेख ठेवणारे, त्याची निगा ठेवणारे, त्याची स्वच्छता ठेवणारे लोक हे सगळे त्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा भाग असतात. ओके. त्याच्यानंतर करिअर इन पब्लिक सर्व्हिसेस. आता पब्लिक सर्व्हिसेस मध्ये काय काय येतं? तर बँकिंग हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. बँकिंग हे खूप मोठं क्षेत्र आहे पब्लिकचं. त्याच्यानंतर सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट, केंद्र शासन आणि राज्य शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत. त्याच्यानंतर डिफेन्स आहे. डिफेन्स हे देखील खूप मोठं पब्लिक सर्व्हिस आहे. आता याच्यामध्ये हे जे 3 म्हटलं, करिअर इन पब्लिक सर्व्हिसेस, बँकिंग. आता बँकिंगमध्ये फ्रंट ऑफिस, बॅक ऑफिस हे 2 वेगवेगळे भाग आहेत. फ्रंट ऑफिस म्हणजे काय? तर आपण जेव्हा बँकेमध्ये जातो, पासबुक अपडेट करणं किंवा आपल्याला नवीन पासबुक मिळवणं, किंवा कॅश, रोख रक्कम जमा करणं, रोख रक्कम काढणं किंवा नवीन चेकबुक मिळवणं. तर आपण ज्या स्टाफशी बँकेमध्ये त्यावेळेला आपण जो काही व्यवहार करतो, तो सगळा फ्रंट स्टाफ असतो, फ्रंट डेस्क स्टाफ असतो. आणि हे जे सगळे चेक जमा केले जातात, पासबुक वगैरे सगळे अपडेट केले जातात, त्याची सगळी जी इन्फॉर्मेशन असते, ती सगळी बॅक ऑफिसला ती सगळी जमा असते कॉम्प्युटरमध्ये, सगळी ऑनलाईन स्वरूपामध्ये असते. पूर्वी असं होत होतं, की ज्या बँकेमध्ये तुमचं, ज्या ब्रँचमध्ये तुमचं अकाउंट आहे, तिथेच तुम्हाला जाऊन तो चेक किंवा तिथेच तुम्हाला जाऊन पैसे भरता येत होते, काढता येत होते. तिथेच तुम्हाला जाऊन पासबुक अपडेट करता येतं. पण आता सेंट्रलाइज बँकिंग सिस्टममुळे तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये ते चेक जे आहे, ते चेकवरती लिहिलेलं असतं सेंट्रलाइज चेक म्हणून. त्याचा वापर तुम्हाला कुठल्याही ब्रँचमध्ये, सेंट्रलाइज ब्रँचमध्ये करता येतो. हे झालं बँकिंग सेक्टरमध्ये. आता बँकिंगच्या एक्झाम्स असतात. स्टेट बँकेची एक्झाम असते, रिझर्व्ह बँकेची एक्झाम असते. आता रिझर्व्ह बँक आणि भारतातले इतर बँका ह्यांच्यामध्ये काय फरक आहे? तर इतर सर्व बँका, ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोडून, आरबीआय सोडून इतर सर्व बँका हे कन्झ्युमरशी, खातेदारांशी प्रत्यक्ष व्यवहार करतात. रिझर्व्ह बँकेकडे कोणीही प्रत्यक्ष व्यवहार करणारा खातेदार जात नाही. रिझर्व्ह बँकेला काय म्हणतात? तर रिझर्व्ह बँकेला म्हणतात बँक ऑफ बँक्स इन इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज बँक ऑफ बँक्स इन इंडिया. सर्व बँके, भारतामध्ये ज्या काही बँका आहेत, सरकारी असतील किंवा खाजगी बँका असतील, तर त्यांच्या व्यवहारावरती नियंत्रण ठेवणारी बँक कोण? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी याच्यामधनं मांडली आणि त्याच्यामधनंच रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली 1935 साली. आणि या रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत सर्व बँकांवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्रत्येक बँकेचं जे पतधोरण असतं किंवा व्याजदर जो असतो, वेगवेगळ्या प्रकारचे आहे ना, म्हणजे ते करंट अकाउंट असेल, सेव्हिंग अकाउंट असेल, फिक्स्ड डिपॉझिट असतील, हे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये त्यांच्या तर त्याच्यामध्ये त्यांनी कशा काही पद्धतीने व्यवहार करावे, तर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे दर काही महिन्यांनी, दर काही वर्षांनी त्याच्यामध्ये गाईडलाईन देत असतं.